अकोट फाईल पोलीस स्टेशन अंतर्गत एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भीम चौकातील रहिवासी असलेल्या अंकुश रवींद्र कदम याने 13 फेब्रुवारीच्या रात्री जेवण करून फिरायला निघालेल्या सौरभला अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता अंकुश कदमने पैसे न दिल्याने त्याने सौरभ दिलीप खोब्रागडे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता आज 14 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला। सदर आरोपीवर पोलीस ठाण्यात या अगोदर गुन्हे दाखल आहेत। अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे। पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना पकडले असले तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।